20 ओव्हर खेळूया. ऋतिक और मैं भी जब होते हो एक और एक और में टारगेट मी असं सोडलो नाही की एक और आणि जिंकलो पण असे T20 तो वो आपण T6 खेळतो ना डायरेक्ट 20 ओव्हर नाही लढाई होगी. त्याची मजा नाही. वो 12 रन में टारगेट एक ओवर बैटिंग करके उन्होंने दिया था उसमें भी हर कॅटचा आहे ना याला लय घाण प्रश्न आहे हा. क्या करे मी एक दीड तास झाले सॉल्वच नाही होते. प्लीज एक्सप्लेन द प्रॉब्लम टू अस. सौरभ करणे खूप चांगला. सौरभ प्लीज एक्सप्लेन द प्रॉब्लम टू द ऑडियन्स. कौन है ऑडियंस? ऑडियन्स अपना मतलब मी आफ्टर 50 इयर्स. अरे काय आहे तर 25 वर्षाचे आम्ही काय म्हणतात नूतन वर्षाचे आम्हाला खूप ही मोठी एक प्रश्न पडला आहे मला नाही की आधी काय होत आहे, पहिली टीम बॅटिंगला येते 2 दिवस बॅटिंग करते 40 रन्स करते. आता जर दुसरी टीम येते ती पण समजा 2 दिवस बॅटिंग करून 40 रन्स करते तर आपला कसा रूल असतो की जी थर्ड इनिंग्सवाली येईल त्यांना फक्त एकच ओव्हर भेटते सेकंड इनिंगला टार्गेट दिला. तर 2 दिवस बॅटिंग करून सुद्धा अनफेअर झालं कारण मी पण 2 दिवस 40 केले हे पण 2 दिवस 40 झालं. मी एकच ओव्हर का टाकू म्हणजे एक ओव्हर मी का खेळू टाकू हे अनफेअर ह्यांचं म्हणणं आहे जे की मी म्हणतो बरोबर आहे. पण अगर तुम्ही रियल टेस्ट खेळता मग तुम्हाला कळलं पहिले एक मॅच ॲनालाइज करा की अगर मैं 2 दिन खेल के 40 बना की अगर ये भी 40 बना रहे मतलब मेरी बैटिंग नॉर्मल है इतनी काही बाहेर नाही. मी केले त्यांनी पण केले मेरे को एक्सेप्शनली अच्छा खेळला तर मी काय करेल भाई 40 नको भाई अगर डे 2च्या 3 ओव्हरमध्ये डिक्लेअर करून टाकू चांगली बॉलिंग करू किंवा अगर 2 दिवस खेळतोय मी तर आय शुड मेक श्योर की त्यांना 40 नाही करू द्यायचे टाक डिफेंसिव तो वो भी नहीं हो रहा तो ऐसा स्किल इशू में रो रहे तो अभी हम क्या बोले तो ये सब सीन है. एक तर यू कैन टेक हिज फोटो. डू यू एग्री ऑन दिस? ऐसा हिंदी चालतं कन्नड. कारण टेस्ट मध्ये मेन डिक्लेअर करणे का है 2 दिवस बॅटिंग करणे टेस्ट नाहीये का हे सांगा. मी थोडी म्हणतो की 4 ओव्हर मध्ये ऑल आउट करायचे. मग मी म्हणतो 2 दिवस कशाला बॅटिंग कर एक दिवस बॅटिंग केलं तरी तेच झालं सेम झालं. नाही सिंपल गोष्ट टेस्ट आहे ना टेस्ट आहे म्हणून तर 2 दिवस बोलतो. सिंपल गोष्ट आहे 5 वाजता जे फर्स्ट उतरतायत जे फर्स्ट इनिंग्स वाले त्यांनी 2 दिवस बॅटिंग नाही करायची. हा रूल ठेवा चालेल. नाही रूल नाही हा. इट इज अबाउट माइंड गेम. जर नाही केली आणि हरले तर मग रडत नाही. पण या रूलचा प्रॉब्लेम कोणाला नव्हता अब तक सब हर रहे कब एक्सेप्ट कर रहे आता असं बोलतो. मग ठीक आहे मला आहे असं बोलते म्हणून मी बोललो. मग असं सोल्युशन काढता आता की ते 3 वाला ओव्हर नाही काहीतरी व्हॅलिड पाहिजे. हे अगेन्स्टच नाही रूलच्या येणार नाही तुम्ही खेळा ना. नाही, मला कुठं मग तू अगेन्स्ट आहे ना तुला नाही आवडत म्हणजे अगेन्स्ट आहे तुम्हाला कुठं खेळायला नाही म्हणते तुम्ही खेळा ना. तू येत नाही तुला आणि अगेन्स्ट मी पण सांगते ना 5 प्लेअर असेल तर मी येतो खेळायला फक्त 6 नाही तू काय बोला मी येत नाही तू अगेन्स्ट आहेस रूलच्या. हा आहेच ना. आता बोला नाहीये ये मी against आहे. तुम्हाला खेळायचं अगेन्स्ट नाही असं बोलतो. ते कळलं रे तुम्ही खेळा ना मला पण नाही म्हणते मग खेळायला. मी तू असा भी बोलते ऐसा कुछ बता आणि मी पण बोलते ना 5 प्लेअर असल्यावर मी येतो खेळायला हे पण बोलतो ना मी तुला. ऐसा थोड़ी है जन्म का नाता है हमारा ऐसा एक मला ड्रॉ मला हारायसाठी खेळायचं नाहीये. मी 40 रन करून मी हारणार नाही. एक लक्षात घे हे असं पण नाही की नेहमी तुझ्यासोबत पण असं ऍडव्हान्टेज आम्ही ऍक्सेप्ट करू मला घ्यायचं नाही ऍडव्हान्टेज. मी घेणार नाही. होतं माझ्याकडे फर्स्ट इनिंगला नाही घेतलं मी ऍडव्हान्टेज. हे असं पण होईल की ते मी ऍग्री करतो तू नाही घेतला ह्यांनी घेतला पण मी तुम्हाला टीमने एवढं घेतला ना रडवलं असतं लास्ट बॉल दादा टीमने घेतला घेत होते पहिला बॉल पासून अरे आउट होत होते विकेट पडल्या म्हणून पाडल्या चांगली बॉलिंग मध्ये हा ना मग. मी पण केलो टुक पण मला माहिती होतं की मी लय मेमरी जाईल रे भावा लय मेमरी. एक तो उसका कैमरा क्वालिटी भी अच्छा है बहुत बरं ठीक आहे 2 इन मोशन झगड़ा होता करा वोटिंग करा काय असेल ते आणि मग करा काय असेल ते. समज प्रॉब्लेम सगळ्यांना एक्सेप्टेड आहे पण सोल्युशन भेटत नाही बोचचे कुछ भी नाही करता. So, मला ठीक आहे, मग solution खेळा accepted तुम्ही. आहे. मला सांगा. असं झालं 4-3 झालं मग 3 पोरं नाही खेळायला येणार म्हणजे 4 पोरं कशी खेळायचं खेळणार समजून कारण की काय? 3 पोरं म्हणतात आम्हाला मान्य नाही रूल आम्ही खेळणार नाही. जर असं थोडी झालं बोलते. असं थोडी असते यार. खेळना तो पडेगा खेळणे का तो आना है. मी बोलतोय ना 5 प्लेअर असल्यावर मी येतो ना खेळायला बोलतोय ना मी 6 असल्यावर नाही येणार मी. 50 प्लेअर असले ना तरी पण यायचं खेळायला. मी एवढी मेहनत करून असं अरे बॅटिंग बॉलिंगला यायचं असतं की मग खेळायला. आणि ते मी नाही. बोलतोय ना Fielding ला आणि मी जेवढं बोलतोय ना मी करतो हे म्हणून आहे हो. बोलतोय मी कधीच असं करत नाही की असं आहे. मी दरवेळेस चांगले हे करतो आणि अटॅकिंग अरे पण दॅट इज नॉट टेस्ट. काय प्रॉब्लेम टेस्ट कुठं अरे 4 ओव्हर केले मी 4 ओव्हर आणि 4 ओव्हर मध्ये विसरून मारले. थांब कॅमेरा टेस्ट मॅच खेळलो ना मी पण 4 ओव्हर 0 करून. बरं तुला काय म्हणणं आहे.